हॅलो, सुनीता ताई. बोला ताई. लय दिवसातून मी म्हणजे असा अनुभव शेअर करणार आहे. हो ना, म्हणजे बऱ्याच दिवसात येतात. हो, हां. हो. बोलायची बी अशी भीती वाटते. का? पहिल्यांदाच फोन केलाय ना तुम्हाला. हां, मग काय झालं ताई? हं. आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. हो, बिलकुल नाही मॅडम घाबरायचं. ताई तुमचा आवाज खूप छान आहे हां. मी दररोज तुमचे अनुभव ऐकते. हां. अहो, तर माझ्या अंगाला काटा आला तुमच्या संग फोन केला की लगेच. बापरे! हो. हं. मी अहमदनगर कुठून जिल्ह्यातून बोलताय बोलते. सांगायचं का ताई? अहमदनगर जिल्ह्यातून. बरं, बरं. हं. श्रीगोंदा तालुका. बरं, बरं. चालेल. काय अनुभवला ताई? म्हणजे अनुभव आता 1 महिना झाला असेल, 1-1.5 महिना. हां, हां. अ, अक्कलकोटला जायचं होतं. खूप इच्छा होती बरं का जाण्याची. हां, हां, हां. आणि म्हणजे आमच्या गावातनं बस निघाली त्यामुळे गेलो आम्ही तिथं. हां, हां, हां. दर्शन-बिर्शन खूप छान झालं. हां, हां. आणि बाळाप्पाच्या मठात गेलो. ते आपल्या चोळाप्पाच्या मठामध्ये हां, हां, हां. विहीर आहे तिथं. बरोबर, बरोबर. हो आणि ते विहिरीमध्ये असं डोकून पाहिलं आम्ही ना तेव्हा पाणी जास्त होतं 1-1.5 महिन्यापूर्वी. अच्छा. हां, हां, हां. हो, तिथं कासव दिसलं मला. अय्या! हो. हां, म्हणजे असं बाकीच्या बायका म्हटल्या कुठे आहे कुठे आहे पण हां. त्यांना नाही दिसलं फक्त दोघींनाच दिसलं आम्हाला. बघा हे बाकीच्यांना सगळ्यांच्या नाही भाग्यात दिसलं. नसतं ताई हे असं. हो, माझ्या अंगावर काटा येतोय मॅडम. बरोबर आहे. हो, येण्यासारखंच आहे ना ताई. हो. हं. आणि बरं. परत आता 1 तारखेला गेलो होतो आम्ही हां, हां, हां. गाणगापूरला. हां, हां. तिथं म्हणजे कपडे-बिपडे नव्हते नेले आम्ही 12 वाजता निघालो होतो इथून. मग अंघोळ-बिंघोळ करून निघालो होतो. हां, हां, पण हां. म्हटलं आता तिथं गेल्यावर एवढं आपण परत जातोय का नाही जातोय गॅरंटी नाही ना आपली. अगदी बरोबर आहे. हो. हां. मग असं तसंच ओल्या पडद्याने अंघोळ केली म्हणजे तशा आहे त्या कपड्यावर हां, हां, हां. आणि मंदिरात दर्शन-बिर्शन घेतलं. अंगावरचे कपडे वाळून गेले तसे. हां, हां, हां. इकडं मंदिरात आलो ना मग इकडं दुसऱ्या. हां, हां, हां. आणि तिथं गेल्यावर आमचं दर्शन झालं हां. आणि आम्ही दोघी जणी होतो. बाकीच्या बायका मस्त म्हणजे असे 40 बायकांची बस होती. पण पहिल्यांदा आम्हीच बारीला पुढं होतो. ओह! तिथं दर्शन झालं आणि ₹10 दोरण घेतलं. त्याने प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. हां, हां, हां. आणि आणि तिथं आपला खिचडी भात होता. थोडाच बरं. होता. हां, हां, हां. आणि मी तिथं गेले आणि मी काय म्हटलं, हा भाताचा प्रसाद का होईना आपण आपल्या नवऱ्याला न्यायचा घरी. आई गं! कसा नवरा जीव अडकतो बघा. हो. हां, आणि ते प्रसाद वाटणारे एकच महाराज होते तिथं. हां, हां, त्यांनी हां. काय केलं, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बुंदी होती हां, हां, हां. आणि ती बुंदी थोडीशी त्यांनी त्या भांड्यामध्ये टाकली त्यांच्या आणि ती बरं. पिशवी तशीच माझ्या दिली लगेच. राहू द्या म्हणे तुम्हाला. ओह! हां, हो. तसं म्हटले ना ते, की हां. माझ्या दोनदा अंगावरून असा थरथर अंगावर काटा आला दोनदा. बाई गं! खरं आहे ना हो ते- ताई. ते- हो, ते कोणाच्या भाग्यात बुंदीचा असतो सांगा हे? हो, बुंदीचा प्रसाद दिला तर. हां, हां, हां. म्हणजे माझ्या मनात काय यावं आणि देवानी इच्छा काय पूर्ण करावा लगेच. बघा, हो. ताई स्वामी खूप जाणतात हो मनातलं. हो. खरंच. आणि आता प्रगट दिन आला ना 20 तारखेला हां, हां, हां. आणि प्रगट दिना दिवशी माझा नैवेद्य असतो. संध्याकाळची 6ची आरती असते. बरं. हां, हां, हां. मग त्या दिवशी माझा नैवेद्य आलाय. अरे वाह! बघा हो. किती छान. हो. हो, किती 20 छान. तारखेचं म्हणजे अशीच मी केंद्रात जायचे आमच्या गावामध्ये बिरुंडी गावामध्ये केंद्र आहे. बरं, बरं. हां, हां, हां. तिथं मी जात असते म्हणजे असं टाईम भेटल्यावर आम्ही शेती करते मी. हां, हां, हां. हो. जात असते केंद्रात तिथं. मग अशा बाकीच्या बायका नैवेद्य आणायच्या. हां, पहिल्यांदा हां. नवीन जात होते तेव्हा म्हटलं बाकीच्या बायका नैवेद्य आणायच्या. आता आपल्याला एखाद्या वेळेस तारीख भेटली तर किती चांगलं होईल. आई 2 गं! महिन्यांनीच तिथं हल्ल्या त्या बायका म्हटल्या, "तुम्ही आणणार आहे का नैवेद्य?" अ, तर मग आता 2 वर्ष झाले मी नैवेद्य नेते तिथं 20 तारखेला. दर 20 तारखेला. हो, महिन्याच्या 20 तारखेला. वाह! हो आणि किती अशी भाग्य आहे तारीख तुमचं. जवळ-जवळ येईल ना, हं, तारीख जवळ-जवळ येईल ना, की हं, माणसाला मनाला इतकी उत्सुकता वाटते ना, की हं. काय नैवेद्य बनवायचा आहे. आली तारीख जवळ, आली आ, तारीख जवळ आणि आता हो. किती छान, किती छान. आणि मी आता शेअर प्रगट करते. दिना दिवशी 6 तारखेला ते 20 तारखेला आलाय ना संध्याकाळच्या 6ला आरतीला. हां, 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 हां. तर मग असं म्हणजे किती आनंद वाटतं. अजून का आपल्या घरचं लग्न असल्यावानीच असं वाटतंय ना. आ,
किती छान हं. बघा. हो, खूप छान, खूप छान. मी शेअर करते हां ताई हे. हो. म्हणजे आता तुम्ही अनुभव शेअर केला ना बघा अजून स्वामी किती मी अनुभव देते. 4 वर्ष झाले तुमचे म्हणजे असा अनुभव ऐकते. हो. अ, हो. म्हणजे आता आज 14 तारीख आहे. 13 तारखेचा मला अनुभव लगेच येतो ऐकायला. अरे वाह! हो. पण माझी खूप इच्छा होती तुमच्या संग बोलायची बरं का. आता इथं आहे ना घरापाशी आपलं गहू आहे आमचा. म्हणजे हां, हां. बनवला नाही अजून पहिला जुनं गहू आहे. ते हां, थोडंसं हां. असं वाऱ्यामध्ये दळणबंद करत होते आणि मग तुमचा ते व्हिडिओ आला का त्याच्यावर हो. नंबर आला. लगेच त्या वाळूच्या याच्यावरच तुमचा नंबर लिहून घेतला आणि तुम्हाला फोन केला. बाई गं! काय हो. बोलायचं बाबा. हे खरी साधी भोळी भक्ती आणि हे खरं प्रेम ताई. हो ताई तुम्ही बोलताय माझ्या संग माझ्या अंगावर काटा येतोय. मी पहिल्यांदाच फोन केलाय तुम्हाला. बघा. आणि तुमचा काय नाही. आवाज बी खूप गोड आहे मॅडम. तुम्ही पण किती गोड बोलताय ताई. नाही हो मी सगळ्यांना पहिल्यांदाच स्वामींनी बोलते मला असं खूप ही स्वामींची निर्मितीच खूप छान आहे हो ताई. हो, पण माझ्या घरातनं मी एकटीच स्वामी म्हणजे सेवा नाही होत एवढी. माझं फक्त आपलं तारक मंत्र मोबाईलवर ऐकणं, बोलणं, हां, 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 पुन्हा हां. हां, जप करणं एवढंच आहे. बाकीचे नाही घरात. नाही 2 काही मुलं हरकत आहेत. नाही. जेवढं होतं तेवढं करायचं. काही हो. हरकत नाही ताई. पण करायचं हं. आपल्या मनाने जेवढं होईल तेवढं. हो, शेतीत काम करावं लागतं ना त्याच्यामुळे एवढं वाचन-बिचन नाही होत माझ्याकडनं. नाही ताई, नुसतं हं. तुम्ही जप केला ना ताई, हां. तरी स्वामी म्हणतात, "मला तू फक्त आठवण केली ना माझी, हीच मोठी गोष्ट आहे." हो, हं. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. हं.